दर्यापूर तालुक्यातील श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेले श्री क्षेत्र ऋणमोचन येथे पौष महिन्यामध्ये यात्रा भरत असल्याने या ठिकाणी 26 जानेवारीला अंध, अपंग, कुष्ठरोगी, निराधार, निराश्रित लोकांना वस्त्रदान, अन्नदान केले जाते व त्याकरिता तेथील शेत असलेली जागा साफ करण्याकरिता जवळजवळ 15 दिवस गाडगेबाबांचे सेवक महिला व पुरुष त्या ठिकाणी काम करतात व त्यामुळे त्यांना 19 जानेवारी पासून रोज सकाळी 10 वाजता वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता रोहिणी फाउंडेशन दर्यापूर तर्फे वाटला जातो। त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीलाच युवा पत्रकार अमोल कंटाळे यांच्यातर्फे बटाटे वडे, तर रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांच्यातर्फे इडली सांबार, तर संस्थेचे सचिव निलेश पारडे यांच्यातर्फे समोसा व पालक वडा, तर 25 तारखेला संस्थेचे उपाध्यक्ष संतोष मिसाळ यांच्यातर्फे काबुली चना उसळ व केळी, एकादशीला तर नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र साबळे व डॉक्टर माधुरी साबळे यांच्या वतीने स्वर्गीय शंकरराव गावंडे अचलपूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ब्रेड, पाव, वडे व मोतीचूर बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले। संस्थेचे व्यवस्थापक वसंत देशमुख लोहारेकर यांनी रोहिणी फाउंडेशनने उपक्रम राबविल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। सर्व गाडगेबाबांच्या सेवकांनी एक चांगली संधी शिस्तबद्ध पद्धतीने मिळवून दिली, त्याबद्दल सर्व सेवकांचे रोहिणी फाउंडेशनचे मार्गदर्शक गजानन देशमुख यांनी आभार मानले। त्यावेळेस रोहिणी फाउंडेशनचे खजिनदार दत्ता पाटील कुंभारकर, अमोल कंटाळे, श्री क्षेत्र नागरवाडी येथील कर्मचारी तथा विद्यार्थी फ्रेंड्स एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटील अरबट, सेवाधारी यांनी 7 दिवस उपस्थिती दिली। त्यांनी सुद्धा एक दिवस सकाळी नाश्त्याचा लाभ घेतला। संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांना सुद्धा संस्थेने धन्यवाद दिले। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।